मार्केटमध्ये वडील काम करायचे, आई घरकाम करायची. सर आमच्या घरामध्ये अशी सिच्युएशन होती की पहिलं 10वी पास झालं मी एकटाच घरामधला आहे. एसटी पद मिळापर्यंत मी आई काम करायची. आईच्या कामावेळेस भरपूर वेळा मी जायचो, कारण की तिला जेव्हा आजारी पडायची तर मला कामं जावं लागायचं. मग घरकाम मी पण तिचं गार्डनमध्ये ते पाणी मारायचं असेल तर ते काम करायची किंवा हाऊसकीपरचं काम करायची. सो मी तिथं जायचो कामाला. परिस्थिती हलाखीची होती, त्यामध्ये मला कोचिंग मिळणार नव्हतं. लायब्ररीचे 600 रुपये फी भरण्याची पण परिस्थिती नव्हती, इतकी गत माझी होती. असं माझी पर्सनॅलिटी तेव्हा अशी होती की मला कोण वाटायचं पण की MPSC करेल म्हणून, क्वालिफाय होईल. नमस्कार, मी किरण निंबोरे. वास्तवकट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. आज वास्तवकट्ट्यावरती 2022 निवड यादीमधून SC प्रवर्गातून प्रथम क्रमांकाने निवड झालेले आणि ज्यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड होणार आहे असे गंगाधर होवाळे सर आपल्यासोबत आहेत. सर, वास्तवकट्ट्यावरती आपलं स्वागत. नमस्ते. सरांविषयी सांगायचं झालं तर सरांनी यापूर्वी STI या पदावर देखील काम केलेलं आहे आणि आत्ता सध्या सरांचं SC ST म्हणून जे सिलेक्शन झालं होतं त्याचं ट्रेनिंग चालू आहे. सर आत्ता यशदामध्ये ट्रेनिंग घेत आहेत. सरांकडून आपण त्यांचा जो काही खडतर प्रवास आहे आणि या 3 पोस्ट मिळवण्यामागचा जो काही त्यांचा अभ्यासाचा प्रवास असेल, त्यांचा जीवन प्रवास असेल आणि एकंदरीत अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये मात करून कशा पद्धतीने यशाच्या शिखरावरती पोहोचता येतं, या सगळ्या गोष्टींवरती आज सरांसोबत चर्चा करणार आहोत. सर, पुनश्च एकदा आपलं वास्तवकट्ट्यावरती स्वागत. नमस्ते सर. सर, माझं नाव गंगाधर होवाळे. मी मूळचा सोलापूर जिल्ह्याचा. सोलापूर जिल्हा, दक्षिण सोलापूर तालुका. तिथं एक गाव आहे खेडेगाव, 1000-2000 लोकसंख्येचे गाव आहे. तिथून माझं प्राथमिक शिक्षण झालं. माझी आई म्हणजे माझ्या शेतीचं काम करायची, वडील मजुरी काम करायचे. नंतर आम्ही रोजगारासाठी स्थलांतरित झालो पुण्यामध्ये 2008 साली. त्यातपूर्वी माझं शिक्षण जे सगळं प्राथमिक शिक्षण झालं होतं, जे जिल्हा परिषद शाळेमधून झालं होतं. 2008 आम्ही रोजगारासाठी स्थलांतरित झालो पुण्यामध्ये. पुण्यामध्ये असताना आम्ही मार्केट यार्ड जे आहे स्वारगेटजवळचं, तिथं मार्केटमध्ये वडील काम करायचे, आई घरकाम करायची. मग आम्ही तिथं वाढल्यावरती मग माझं शिक्षण तिथं झालं हमाल पंचायतच्या शाळेमधून. हमाल पंचायत कष्टकरी विद्यालय आहे, बाबाडांची संस्था, त्यांच्यानुसार चालणारी शिक्षण संस्था आहे. तिथं माझं एज्युकेशन झालं. 10वी पर्यंत माझं शिक्षण झालं. नंतर आम्ही हडपसरला शिफ्ट झालो. हडपसर नंतर शिफ्ट झाल्यावरती मग त्यानंतर MPSC स्टार्ट करावा असं खूप नंतर वाटलं आम्हाला. तत्पूर्वी 10वी माझी झाली होती आपल्या हमाल पंचायत शाळेमधून. त्यानंतर मग 12वी माझी झाली होती SP कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं होतं. मी सायन्सला घेतलं होतं. तर नंतर अशी गत झाली माझी की सायन्स सोडावं आता. तर असे खूप क्रिटिकल सिच्युएशन्स आल्या असं. मग त्यामुळे सर मी सायन्स सोडलं 12वीला सोडलं. मग कॉमर्सला घेतलं होतं. कॉमर्स घेतल्यावरती मग तिथून कॉमर्समधून पण मला 85% मार्क्स पडले होते. 17 नंबरचा फॉर्म भरून मी कॉमर्स पास झालो. त्या 85% मार्क्स पडले होते मला. नंतर CA करावं म्हणलं होतं. मग CA-CPTचं एक्झाम पण दिली होती. मग तिथं पण झालं होतं. नंतर MPSC करावं म्हणलं होतं SMGC कॉलेजमध्ये आल्यापासून. पण MPSC करावं म्हणलं होतं. तिथून MPSC जर्नी सुरू केली होती. 20ला ग्रॅज्युएट झालं आणि 21मध्ये माझं 21, 22, 23 जे वर्ष होती त्यामध्ये STI पदी निवड झाली, SC पदी निवड झाली. आता शेवटचं म्हणजे आता डेप्युटी कलेक्टरपदी निवड झालेली आहे सर आता सध्या. ज्यावेळेस पहिली पोस्ट मिळाली त्यावेळेस एकदा तुम्ही सांगितलं की तुमचे आई वडील मजुरीचं काम करतात. येस सर. पहिल्या पोस्टपर्यंत जाण्याआधी तुम्ही ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे, हे एकतर तुमचे आई वडील दुसरीकडे मोलमजुरी करतात आणि तुम्ही स्पर्धा परीक्षा क्षेत्रात येण्याचा विचार करताय. येस सर. तुमचं एज्युकेशन चांगलं झालं होतं. कुठेतरी नोकरी करण्याऐवजी आपण ह्या अनिश्चित क्षेत्रात पडतोय, त्या गोष्टीला घरून विरोध नाही झाला? सर आमच्या घरामध्ये अशी सिच्युएशन होती की पहिलं 10वी पास झालं मी एकटाच घरामधला आहे. गावातलं मी 3rं-4थं ग्रॅज्युएट असेल. मग त्यामुळे घरातलं सर्व शिकलेलं मीच आहे. तर त्यामुळे माझं फ्रीडम होतं की जे काय करायचं तुला एकट्याला करायचं आहे, नसेल तर आमच्यासोबत कामं करायचे. हेच आमचं सिच्युएशन होती. मग जेव्हा आम्ही 10वी पास झालो, 10वीमध्ये मला चांगले मार्क्स पडले होते, 88% मार्क्स पडले होते. मग सायन्सला घ्यावं म्हटलं होतं. तर सायन्सला गेलो मी SB कॉलेजमधून. पण तिथं मला जे समजलं म्हणजे आपण एक कुठेतरी डबक्यात राहतोय, डबक्याच्या बाहेरचं जग आहे. मला SB कॉलेजमध्ये गेल्यावरती समजलं. तिथे गेल्यावरती मला समजलं की मी त्याच्यापूर्वी फक्त हमाल पंचायत शाळेमध्ये शिकलो होतो. जे काही शिक्षण आहे ते फक्त वर्गात शिकवतात आणि त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे आणि ते पास व्हायचं ही मला समजूत होती. नंतर मला समजलं की मी जो राहतोय ना, म्हणजे मी जे करतोय अभ्यास, त्याच्या बाहेरचं पण जग आहे. तिथं क्लासेसचं एक वेगळं क्लासेस लावू शकतो, म्हणजे क्लासेस लावण्याची गरज असते. नंतर मग आपण अभ्यास करण्यासाठी वेगळे रिसोर्सेस असतात.
इंग्लिश लँग्वेज असतो, मग त्यात मग इतकं मी दबकून गेलो एस बी कॉलेजमध्ये असताना. मग ते एक माझा असा पिरियड होता लाईफचा, की मला वाटलं की आता अरे आपण शिकू शकत नाही पुढं, शिकू शकत नाही, कारण की क्लासेसची फी मला समज होती की 1.5-2 लाख रुपये फी होती तेव्हा. आणि माझी असं गत होती की मी हडपसरवरनं अपडाऊन करायचो एस पी कॉलेजला असताना. मग मी कामं करायचो, कामं करताना मग माझं वेटरचं काम केले होते मी आधी. नंतर मग जे पेंटिंगचं काम करायचं रस्त्यावरती जे पेंट करतो आपण, मग त्याचं काम केलं होतं. आणि अजून बाकीचं जे काय नॉर्मल जे काम असतात वडिलांसोबत करत राहायचो. मग जेव्हा मी सायन्स घेतलं होतं, मग घरचे खुश झाले होते की यार पोरगा आता काहीतरी करेल म्हणून. इंजिनियर होणार, मेडिकल होणार, काही त्यांना माहिती नाही, फक्त काहीतरी जॉब लागणार हे त्यांना गॅरंटी होती. पण मला माझी सिच्युएशन समजत होती की मला करण्यासाठी अजून काहीतरी वेगळं करण्याची गरज आहे. की मी मराठीतून शाळेत शिकलो होतो, तिथं इंग्लिश होतं टोटली. मग त्याचबरोबर जे मॅडम आम्हाला येऊन शिकवतात तर ते वेगळ्या पद्धतीने शिकवतात, जे आम्हाला समजत पण नाहीये. आणि ते सांगायचे आम्हाला स्वतःहून की तुम्हाला फक्त क्लासेस, तुम्हाला कॉलेजवरती डिपेंड नाही राहायचं, तुम्हाला क्लासेस पण लावावे लागतील. ते मला समजलं. त्यामुळे म्हटलं की मी कसं 11वी पास झालो होतो, मी 60% मार्क्स पडले होते. तर मला आधीपासून इच्छा होती की मला एकदम रँकरमध्ये यायचं आहे, 80+ मार्क्स मला मिळवायचे म्हणून. आणि जेव्हा मी 12वीला नंतर समजलं की यार त्यात मला जितकं मला मिळवायचं तेवढं मिळत नाही मला. मग तेव्हा मी विचार केला की मला सोडायचं आहे आता. मग तेव्हा घरच्यासमोर माझी सिच्युएशन असेल की मी क्लासेस कॉलेज जायचं बंद केलं होतं. मग घरी बसायचो. दादा विचारला मला की अरे तू कॉलेजला का जात नाही आहे? तर मी म्हटलं की मला जमत नाही आहे, कारण की मला जितकं मला द्यायचं आहे, मला घ्यायचं आहे तेवढं मला मिळत नाही तिथं. कारण मला वाटतं की मला जास्त यायला पाहिजे, परंतु येत नाही, आउटपुट मिळत नाही मला. तर मी म्हटलं की मला सोडायचं. दादा म्हणले की यार नको सोडूच म्हणून, कारण की तू जा, ट्राय कर, काहीतरी होऊन जाईल. तर मी म्हटलं की नाही मला सोडायचं आहे म्हटलं. पण मग घरच्यांचं काय होतं की मी सगळं शिकलेलो होतो, त्यामुळे मला विरोध करण्याचा प्रश्नच नव्हता. मी म्हटलं की मला करायचं नाही आता अभ्यास. तर म्हटलं की ठीक आहे, मग काय करणारच का नाही म्हणून दुसरं. ते म्हटलं की मी करणार आहे म्हटलं, काहीतरी आर्ट्स करेल, कॉमर्स करेल, काहीतरी करेल, पण जो काही इंजिनियर बनेल त्यापेक्षा मला जास्तच मला पगार असेल तसं मग जॉब करणार आहे म्हणून. मग असं विचार केला होता मी पहिल्यांदा. दादाला सांगितलं होतं, दादा कन्व्हिन्स केला. आणि एक दिवसाचं फक्त एक दिवस नाराज झाला. तसे म्हणजे ठीक आहे बाबा कर, काय करायचं आहे म्हणून. 1 वर्ष मला गॅप घेतला होता 12वीला असताना. नंतर मी कॉमर्स घेतला. कॉमर्समध्ये माझा मित्राचा वाटा होता. माझा मित्र तो कॉमर्समध्ये झाला होता. तो म्हणला की अकाउंट वगैरे काय सोपं असतं, इथे काय अवघड नाही, तू आरामात करू शकशील म्हणून. मग मी कॉमर्स घेतला त्याचं ऐकून. तोपर्यंत MPSC करायचं ह्याचा काही विचार पण डोक्यात नव्हता. मग कॉमर्समध्ये मला दादाचा मोबाईल होता, त्यामध्ये बघायचं मी इंजिनियर पगार किती असतो. मग त्यापेक्षा जास्त पगार कुणाला भेटतं आपल्याला, तर मला समज CA ला भेटतो. तर मी म्हटलं की आता आपल्याला CA साठी ट्राय करायचं आहे. SP कॉलेजमध्ये होतो, तर SP कॉलेज म्हटलं की आता ते खूप लांब पडतं मला, ते मला जमणार नाहीये, त्यामुळे आपलं कामं पण करावे लागतील. तर मग जवळपासचं आपण कॉलेज निवडूया. तर मी SM जोशी कॉलेज मी असंच म्हटलं की साधना संकुलामध्ये आहे, जवळपास आहे, तर ते निवडलं. काय त्याच्या मागे बॅकग्राऊंड म्हणजे मला MPSC काहीच नव्हतं. ॲडमिशन मिळालं म्हणून मी गेलो. मी तिथं गेलो, फर्स्ट इयरमध्ये गेलो. मग फर्स्ट इयरवरती मी म्हटलं की मी आधी खूप कुणाला जास्त ओपन अप व्हायचं नाही. मी म्हटलं की आपल्याकडे आता सर्वांना बोलायला पाहिजे, आपल्याला ओपन व्हायला पाहिजे होतं, लिडरशिप क्वालिटी यायला पाहिजे आपल्याला, आपण पार्टिसिपेट व्हायला पाहिजे सगळ्या गोष्टीमध्ये. नंतर मी NSSमध्ये गेलो, SM जोशी कॉलेजमध्ये असताना. नंतर मी लेक्चरमध्ये असताना मी माझे क्वेश्चन मांडायचो, मुद्दे मांडायचो, जेणेकरून की माझ्यामध्ये पर्सनॅलिटी बिल्ड होत गेली फर्स्ट इयरच्या कालावधीमध्ये असताना. मित्रमंडळी जास्त वाढवली मी, त्यांच्यासोबत फिरणं असेल, त्यांच्यासोबत कामाला जाणं असेल, हे सगळ्या गोष्टी मला फर्स्ट इयरला असताना हे केलं. तोपर्यंत MPSCचा काय संबंध नव्हता माझा. आणि मग घरचे म्हणत होते की तुला अभ्यास काय करायचा आहे, तुला म्हणजे कसं करणार, BCom करणार आहेस, मग मार्क्स पडले, आता काय करणार आहेस. मी म्हटलं की अरे काय तर लागेल ना, 15-20 हजारचं काम लागेल मला, अकाउंटचं कुठं काम करेल, काही इश्यू नाही आहे, लागून जाईल. आई काम करायची. म्हणजे मला वाटतं की STI पद मिळापर्यंत मी आई काम करायची. आईच्या कामावेळेस भरपूर वेळा मी जायचो, कारण की तिला जेव्हा आजारी पडायची तर मला कामं जावं लागायचं. मग घरकाम मी पण तिचं गार्डनमध्ये ते पाणी मारायचं असेल तर ते काम करायची, किंवा हाऊसकीपरचं काम करायची. सो मी तिथं जायचो कामाला. मग तेव्हा वाटलं की अरे आपण इतकंच 15-20 हजारमध्ये कामं करायचे का, आपलं काहीतरी म्हणजे माझी आई आता काम करते, ती अजून 10 वर्षांनंतर अजून काम करायलाच पाहिजे का. अरे तिला आम्ही कधी पण आजारी पडत सजूनमध्येच काय जायचं, आम्हाला पण संधी आहे की आम्ही चांगल्या हॉस्पिटल आम्ही का जात नाही लोक, हे सगळं विचार करू लागलो. मी म्हटलं की अरे काहीतरी आपण अचीव करायला पाहिजे म्हणून ती एक जिद्द पेटली होती त्यामुळे काहीतरी बेटर करायचं आहे. CAचं झालं. मग CA नंतर मला समजलं की CA CPT साठी ट्राय करत होतो. CA बनेल मी. तरी म्हणजे मी ज्या बॅकग्राऊंड वाढलो होतो, जे स्लम इलाके मी पाहिले होते, जिथं मी वाढलो, ते माझी मित्रमंडळी होती, एक असा अवेअरनेस की समाजाबद्दलची एक आम्हाला वेगळं अवेअरनेस होतं की समाजामध्ये ह्या गोष्टी इनइक्वॅलिटी आहे, त्यांना जस्टिस मिळायला पाहिजे. ह्या गोष्टी जरा बाबासाहेब पण आधी वाचलं होतं मी. मग त्यामुळे जसं 12वीचा पिरियड जो गॅपचा होता त्यामुळे पुस्तकं वाचायला लागलो होतं मी.
इकॉनॉमिक्सबद्दल वाचलं होतं, सोशल इक्वॅलिटीबद्दल वाचलं होतं. तर मी म्हटलं की अरे त्याबद्दल एक मला तळमळ आली होती. मी सी ए अभ्यास करता म्हटलं की मी माझं बघेल, मी CA होऊन जाईल, मी पास होऊन जाईल, परंतु मी माझं स्वतःचं मी खूप कुटुंब सुखी ठेवेल. पण समाजाचं काय माझ्या, जे माझं आधीपासूनचं जे बाबा आढावांच्या संस्थामध्ये शिकलो होतो, त्यांनी जे आम्हालासाठी काम केलं होतं इतकं, तर त्यांनी केलं तर माझं बांधवासाठी पण मला काहीतरी करायला पाहिजे ना, असं काहीतरी प्लॅटफॉर्म मिळेल का मला, असं मला तेव्हा वाटलं होतं. तर मला समजलं की MPSC नावाचे एक प्रकार असतो, MPSC UPSC, तर त्यासाठी आपण करू शकतो. मग ते तसं मी त्या पद्धतीने मी MPSCकडे वळलो. सेकंड इयरचा कालावधी होता. मग फर्स्ट इयरमध्ये पण मी जास्त जरा अवेअर झालो होतो सोसायटीबद्दल, समाजाबद्दल. माझे मित्र पण तशी मिळाली होती की ते कधी आंदोलनामध्ये जायचे, मग कधी काहीतरी. माझा एक मित्र होता, तो आश्रममध्ये काम करायचा, मिलिंद सरवदे म्हणून. मग त्यांनी तो आश्रमामध्ये जे लहान बालकं असतील त्यांना भेटणं, मग कोणत्या समुदायाची कुठं लोक असतात, ठीक आहे, ते पर्टिक्युलर कम्युनिटीज का बरं ते आता दारिद्र्यामध्ये आढळते, मग ह्याचबद्दल थोडंसं विचार करू लागलो होतो. मग मला वाटलं की अरे मी करताना ह्यांच्या लोकांसाठी काहीतरी करायला पाहिजे बाबा, मला प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे, मला अथॉरिटी मिळायला पाहिजे. सो मी म्हटलं की MPSC करायला पाहिजे आपण. तेव्हा पण प्रश्न होता की MPSC करावं का UPSC करावी. तर मी म्हटलं की माझ्या 4-5 गोष्टी मी बघितल्या, मला काही इंग्लिश लँग्वेज बघितलं, रिसोर्सेस बघितल्या. तर म्हटलं की माझ्याकडे टाईम बघितला. ते म्हटलं की तेवढं पद्धत UPSC पॉसिबल आहे का, मला माहिती नाही, परंतु त्या काळात मी MPSC करू शकतो हे मी ठरवलं होतं. तशा पद्धतीने मी MPSC स्टार्ट केली मी सेकंड इयरच्या एकदम एंडिंगला. म्हणजे तारीख पण आठवते मला, 4 फेब्रुवारी 2019चा कालावधी होता तो, त्या दिवसाचा होता. तर तेव्हा MPSC ठरवली होती. त्याच्या आधी SMGC कॉलेजमध्ये असताना MPSC क्राऊड होता, काही लायब्ररी आहे स्वतःची असल्यावरती. मग दादाला मी बोललो की म्हणलं की अरे मग MPSC करायची आता सध्या, ठीक आहे. दादाचा काही प्रश्नच नव्हता मला विचारण्याचा, कारण त्यांना माहितीच नव्हतं काय. ते रोजंदारीवरती तो 12 वर्षाचा असतापासून तो काम करतोय. तो काम करतो, दुसरा भाऊ काम करतो, 2 म्हणजे मोठ्या बहिणी ते पण कामं करतात, लग्न झालं तिथं आता पण काम करतात ते. सो मला वाटलं की म्हणजे माझा जो असेल ना, मी बोलले असेल ना तो शेवट शब्द घरामध्ये, बस तो असेल तर मला क्वेश्चन मार्क नाहीच, काय करायचं कर म्हणून. पण दादाला मी सांगितलं होतं की MPSC एक प्रकार आहे बाबा, मी करतोय, पण प्रचंड कॉम्पिटिशन असते. MPSC मध्ये मी प्रचंड कॉम्पिटिशन असते, जे मला गायडन्स करतात ते पण कॉम्पिटिशन असणार आहेत. ज्या मागच्या वर्षी जे फेल झालेले आहेत किंवा त्यांचं पोस्ट मिळाले ते पण देणार आहेत, प्री क्वालिफाय न झालेले पण देणार आहेत. त्यामुळं खूप जास्त मला वेळ लागणार आहे या गोष्टीसाठी. तर दादा म्हणलं की मग किती वेळ लागेल. मग म्हणलं की 2025-26 पर्यंत कुठंतरी बाबा पोस्ट मिळेल, कारण की मी 2 वेळा फ्रीमध्ये क्वालिफाय होणार नाही, 2 वेळा मेन्समध्ये होणार नाही, नंतर मी इंटरचा कॉल येईल त्यामध्ये होणार नाही, नंतर शेवटी कुठं होऊन जाईल, असं मी दादाला सांगितलं, कल्पना दिली होती. दादा म्हणलं की ठीक आहे, म्हणला की त्याच्या मग असं वेळेस काय करणार तू, म्हणजे कुठं तर काम बिम करेल, नंतर मी तसंच सर्व्हाइव्ह करत राहील म्हणलं. MPSC पण सर्व्हाइव्ह करेल. दादा म्हणलं की आतापर्यंत तू काम केलंयस म्हणून आमच्यासाठी, आम्ही पण काम करतोय, पण घरची काही परिस्थिती चेंज झाली का, तेवढं 10-12 हजार होते आम्ही जगतोय म्हणून. तू आता काम करशील 8-9 हजार डीमार्टमध्ये का जाशील, माझ्या मित्र पण डीमार्टमध्ये काम करशील का जाशील, पण त्याच्याने काही चेंज होणार का आमची परिस्थिती, नाही होणार. आता जसं तू कामाला नाही गेलं तर आम्ही मरणार आहे का, बिलकुल नाही मरणार. तू फुल डेडिकेशन अभ्यास का करत नाही, मग अभ्यास कर, नंतर मग नाही झालं तर आपलं नंतर काम बघूया म्हणून. तर दादा मला बोललं होतं तेव्हा. तर म्हणले की आता दादाचा विश्वास ठेवला तर आपण अभ्यास करायला पाहिजे म्हणून. तसं मी अभ्यास चालू केला होता. अभ्यास चालू करताना मग कोचिंग कुठं लावायची किंवा कोचिंग मला जमेल का. मग पहिलं म्हणजे की माझी परिस्थिती मला माहिती होती, जसं की परिस्थिती हलाखीची होती, त्यामध्ये मला कोचिंग मिळणार नव्हतं. लायब्ररीचे 600 रुपये फी भरण्याची पण परिस्थिती नव्हती, इतकी गत माझी होती. इवन माझे 10 म्हणजे मला बसनी जेव्हा मी यायचं तेव्हा पण ते 10 रुपये मला देणं पण पॉसिबल व्हायचं ना, काळेपळीवरनं हडपसरला येण्यासाठी. बऱ्याच माझ्या मित्रासोबत गप्पा मारत मी ग्लायडिंग सेंटरच्या हडपसरमध्ये आहे, तर मी चालत जायचो कॉलेजपर्यंत. का बरं जायचो, कारण की सोल्युशन काढायचो. अडचणी आहेत प्रचंड, पण मला अडचणीचं मला काय वाटलंच नाही. आता मला म्हणतात लोक की यार तू लय अडचणीत गेला, मी म्हणतो अरे काय ते अडचणी वाटतच नाही मला, कारण माझी वे ऑफ लिव्हिंग तीच होती. आमचे आई वडील तेच करतात, मी पण तेच करतोय. आता पण मी जाताना एकदम नॉर्मल जात असतो, येत असतो. बाकीच्या कमेंट अधिकारी झाला असतो, जरा वेगळ्या पद्धतीने हे करत जा. मी म्हणते की अरे ठीक आहे, अधिकारी असेल तेव्हा, पोस्ट मिळेल तेव्हा, परंतु आता पण जे जगणं होतं तेच जगणं होतं. तसं माझी वे ऑफ लिव्हिंग चालली होती. मग कोचिंग म्हणजे जेव्हा आता कोचिंगसाठी मला वाटलंच नाही मला कोचिंग लागण्याची काही गरज आहे म्हणून. मी म्हटलं की PYQ लागतं, ते मला माहिती होतं. PYQ प्रिव्हियस क्वेश्चन पेपर्स, सिलेबस लागतो. मग एक गायडन्स मला माहिती होतं की गायडन्ससाठी कोण तर पाहिजे. तर मला कोण असं माझी पर्सनॅलिटी तेव्हा अशी होती की मला कोण वाटायचं पण की MPSC करेल म्हणून, क्वालिफाय होईल. आणि कोणाला बोलका पण नव्हतं की कोणाला स्वतःहून सांगणं बाबा, असं नव्हतं कधी. तर मी मला समजलं की अभ्यास त्या अधिकाराचं पुस्तक आहे मनोहर भोळे सरांचं. तर त्या पुस्तकामध्ये स्ट्रॅटेजी दिलेली कशा पद्धतीने आपण टेकल करायचं एक्झामला. मग ते पुस्तक घेतलं आणि जे आता मग ते पुस्तकासाठीचं एक वेगळा इश्यू की मी पैसे कुठून यायचे. मग त्यासाठी मी कामं करायचो. कोणती कामं करायचं, विकेंडला मी वेटरचं कामं करायचो. तेव्हा मला 300 रुपये दिवसाला मिळायचे, चांगलं जेवण मिळायचं. त्यामुळे मला
ते काम करायचं. म्हणजे ते पैसे मी साठवून मी पुस्तक घ्यायचो. अभ्यासासाठी नवीन पुस्तक घेतलं होतं. त्यातलं जे काही स्ट्रॅटेजी त्यांनी सांगितलं ते सगळं फॉलो केलं होतं आम्ही. त्यामुळे सांगितलं होतं की एमपीएससी 3 फेज असतात. पहिलं फेज ज्यामध्ये माहिती नसतं, सेकंड फेजमध्ये क्लॅरिटी येते, थर्ड फेजमध्ये आपण पास होतो. मग मी कधी पहिल्या फेजमध्ये नव्हतोच कधी. मला अशी गरज नाही बसली की मी कुठंतरी अनअवेअर आहे एमपीएससीबद्दल, कॉम्पिटिशन माहिती नाही आहे किंवा मी आत्ताच म्हणतो मी अभ्यास करतोय, असं मला कधी वाटलंच नाही. मी खूप सिरियस होतो पहिल्यांदा. मला कॉम्पिटिशन सगळं माहिती होती. मग तसं करून मी अभ्यास केला होता, सेल्फ स्टडी, पण कधी अंधुक अभ्यास कधी केला नव्हता. पूर्ण आपल्या प्रॉपर प्लॅनिंग करून अभ्यास केला होता. प्रॉपर स्ट्रॅटेजी वगैरे सगळं पाहून केला होता. अभ्यास स्टार्ट केला. मग 2019 साल होता, उजाडलं होतं. मग त्या अभ्यास स्टार्ट केला होता लायब्ररीमध्ये. फीजचा इश्यू होता माझा, की फीज 600 रुपये कसे भरायचे आम्हाला. त्यासाठी कामाला जाण्याचे पण हे होतं. पण मी म्हटलं की आता कामाला पण जाईल मी, पण काय दुसरे सोर्सेस आहेत का बाबा, जसं की मला फ्री भेटू शकते का लायब्ररी. मग त्यावेळेस मी आमचे प्राचार्य साहेब होते त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांना एक पत्र लिहिलं होतं, सुंदरच पत्र लिहिलं होतं. त्यात मी म्हटलं होतं की माझी परिस्थिती अशी आहे आणि मला एमपीएससी अभ्यास करायचा आहे. आणि मी म्हणले की माझ्या परिस्थितीवरनं मला तुम्ही जज करू नका, तर माझी कॅपॅसिटी जी आहे त्याच्यावरून जज करा. मी म्हटलं त्यामध्ये लिहिलं होतं की मी फर्स्ट इयरमध्ये मी टॉप 3 मध्ये आलो होतो. मग वेगवेगळे कॉम्पिटिशन होते कॉलेजमध्ये, त्यामध्ये माझा नंबर आला होता. नंतर मी NSSमध्ये बेस्ट व्हॉलंटियरचा अवॉर्ड मिळाला होता. तर त्या सगळ्या आधारे मला संधी द्या तुम्ही एमपीएससीचा अभ्यास करण्यासाठी, मी 100% ट्राय करेन म्हणून. मग त्या प्राचार्याने ते सगळं वाचलं होतं. मला 2 दिवस दिल्या होत्या. तर म्हणजे की खरंच मग दुसऱ्या सरांना मी चर्चा केली होती आणि त्यांनी मग मला संधी दिली होती की तू फ्रीमध्ये लायब्ररीत बस म्हणून. मग त्या लायब्ररीमध्ये फ्रीमध्ये बसलेला मी एकटा विद्यार्थी, त्यामुळे मला लायब्ररीचं जे प्रश्न तो मिटला होता माझ्यासमोर. अभ्यास केला होता तिथं लायब्ररीत बसून. मग त्यामुळे अडचण खर्चच काय नव्हता. तर मग घरचे होते. मग जेवणाचा इश्यू होता जरा. मग जेवणासाठी मग म्हणजे वाढतं वय होतं माझं. मग त्यासाठी मग जेवणासाठी मग सकाळचा डबा असायचा, दुपारचा डबा असायचा, संध्याकाळी भूक लागायची. चहाचं पण मला नव्हतं काही सोर्सेस की चहा कसं घ्यायचा. तर माझे मित्र असायची. मग माझे 2-3 मेट्स जे होत्या जे एमपीएससी करायचे, मग त्यांचं तिथं खूप मला मदत लागली. मग ते मला चहासाठी असेल किंवा वडापावसाठी असेल, तर म्हणजे सांगायला नाही पाहिजे असं कधी, पण असं म्हणजे जगलं होतं मी तसं. मी बऱ्याच लोकांना गायडन्स द्यायचो. का बरं द्यायचं, कारण मला त्याच्याबद्दल काहीतरी मिळेल बाबा, ही अशी त्यावेळेसची गत होती माझी. तसं मग काही 2-3 लोक मला मिळतात, श्याम सर, प्रदीप सर, असे ते जॉब करून अभ्यास करायचे. मग त्यांना वाटायचं की माझ्याकडे काहीतरी आहे बा, क्लॅरिटी आहे, तर मी जरा अभ्यास चांगला करतो. त्यांना समजलं होतं. मग त्यांना तर सांगायचं, त्यांचं डिस्कशन करायचं राहायचं मी त्यांच्यासोबत. मग त्यांनी मला जरा थोडं हेल्प केली होती. कशामध्ये, ते जेव्हा पुस्तक आणायचे ना, ते 2 जोड पुस्तक आणायचे. ते माझ्यासाठी पण पुस्तक आणायचे. सिम्प्लिफाईडचं जे काही इयरबुक आणलं असेल ते दोन्ही साळ आणायचे. काही टेस्ट असेल ते पण आणायच्या. त्यामुळे मला तिथं तो सोर्स म्हणजे पुस्तकांचा जो इश्यू होता ना, तो माझा मिटला होता तिथं. मग मला त्यांच्यासोबत त्यांचे जॉब्स असल्यामुळे ते मला फायनान्शियली हेल्प पण करायचे. कधी फॉर्मसाठी 500 रुपये असेल ते द्यायच्या. मग ते जरा मला सुटल्यासारखं झालं होतं. आणि अंतिम माझा जो काही त्राता होता नाही का, जो काय जिथं मी पैसे मागतो, दादा होता. दादा काही करून ऍडजस्ट करून मला द्यायचा. आई दादा ते असायचं. पण त्याच्या आधी मी सगळे सोल्युशन्स पाहायचो, इथं सगळं होतं का, फ्रीमध्ये कुठं होतं का ते बघायचं. अंतिम तिकडे जायचं मी. आणि मला कधी वाटलंच नाही की मी स्ट्रगल करतोय. माझं वे ऑफ लिव्हिंग तशीच होती. तर मग एमपीएससी स्टार्ट केलं. म्हणजे जेव्हा कोविडचं सिच्युएशन आली होती, मग लायब्ररी बंद झाली होती. मग आता म्हणलं की आता घरी कसं करायचं, अभ्यास कसं करायचा, तो एकदम टफ पिरियड होता माझ्यामधला. घरी बसलो होतो. मग घरामध्ये 2 खोल्याचं घर आमचं, त्यात 6-7 लोक 8 लोक राहतो आम्ही. मग अभ्यासासाठी वेळ कुठे भेटणार. मग कुठंतरी आम्ही रेंटवरती राहतो आता, पण गॅलरीमध्ये अभ्यास करायचो. कधी पायऱ्यावरती बसून अभ्यास करायचो, कधी टेरेसवरती बसून अभ्यास करायचो. मग दुपारी ऊन लागायचं मरणाचं. तर म्हणजे तसंच चालू, फक्त खंड पडू दिला नाही मग कधी, तसं झालं होतं. मग मी म्हटलं की सोल्युशन्स पाहायला पाहिजे. आता ही अडचण आलेली आहे, मी काय याच्यावरती कॉम्पिट पण करू शकत नाही, पण सोल्युशन काढू शकतो काहीतरी. तर मी म्हटलं की आता अभ्यास करण्यासाठी वातावरण म्हणजे मला फक्त जागा मिळेल. तर मला समजलं की बुद्धविहार आहे कुठं, तर ते भेकराई नगरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विज्ञान प्रबोधिनी बुद्धविहार. त्या बुद्धविहारामध्ये मी बघितलं, माझा मित्र सांगितलं यार अभ्यास होत नाही माझा, आता कुठं जागा मिळेल का. ते म्हणजे बुद्धविहार तू करू शकतोस अभ्यास म्हणून. म्हणजे तिथं गेलो होतो मी. मग बघितलं पहिल्यांदा वातावरणामध्ये की अरे मी कोणच नव्हतं तिथं, एकटाच बसलो होतो. म्हटलं की अरे मग बाबासाहेबांसमोर त्यांची प्रतिमा होती, तर मी बसलो होतो. मी म्हटलं की अरे इथं अभ्यासासाठी मला वातावरण आहे बाबा, म्हटलं इथं मी करू शकतो, कोण मला अडचण आणणार नाही किंवा मला कोण त्रास देणार नाही, वेळ मला भेटेल म्हटलं. आणि घरापासून जरा लांब असल्यामुळे मी करू शकेल इथं. पुस्तकं सगळी आणली मी, पुस्तकं 2-3 आणायचो, तिथं बसायचा अभ्यास करत. आणि जेव्हा डिमोटिवेट बाबासाहेब प्रतिमा असायची, त्यांचं मार्गदर्शन, त्यांचं जरा प्रेरणा घ्यायचो, पुन्हा अभ्यासाला लागायचो.
तिथलं जे बुद्धविहाराचे जे काही व्हॉलंटियर्स होते, मग त्यांनी कधीच मला विचारलं नाही की तू इथं का बरं बसतो, किंवा त्यांनी मला कधी विचारलं नाही की तू इथं बसू नको, असं कधीच नाही. त्यांना वाटलं की अभ्यास करतोय, कोणता अभ्यास करतो त्यांना पण माहिती नाहीये. पण ते फक्त म्हणायचे की तू अभ्यास करतो आणि तू बिंदास कर म्हणून. आणि त्यांच्या काही मिटिंग्स असायचे, ते बाहेर बसायचे, मला अभ्यास करण्यासाठी आतमध्ये ठेवायचे तिथं. मला त्यांनी बरं म्हणे तू पंखा लावू शकतोस आतमध्ये, तू लाईट लावू शकतोस. मग तसं करून मला ते खूप चांगलं वाटलं तिथं, की तो चांगला पिरियडमध्ये अभ्यास केलो मी तिथं. कोविडच्या सिच्युएशनमध्ये चांगला अभ्यास केलो. अभ्यास केल्यावरती मग घरच्यांना तेव्हा कॉन्फिडन्स येऊ लागला होता माझ्याबद्दल, की अरे काहीतरी पोरगं करते म्हणून. पण मी इतकं स्वतःला इतकं जागरूक ठेवलं होतं की माझा अभ्यास करतो हे फक्त मला आणि माझ्या घरच्यांना माहिती पाहिजे, बाकी कुणालाच माहिती नकोय. माझ्या आजूबाजूचे घरं जे आहेत त्यांना पण माहिती होतं की मी अभ्यास करतोय. फक्त सकाळी येतोय, जातोय, काय करतोय काहीच माहिती नाही. बरेचसे लोक म्हणायचे की तू आता कुठं तर कामाला लाग बाबा, काय करतोय, घरची परिस्थिती अशी आहे, कुठं तर लाग. म्हणायचं की मी त्यांना उत्तरं पण द्यायचं नाही, काय नाही. तर मी म्हणे फक्त स्वतःला समजवायचं की आपलं चेंज होणारी परिस्थिती आणि आपण नंतर हे सगळं नावं काढणार आहेत म्हणून. मग फक्त अभ्यास करत राहिलो, घरच्यांना कन्व्हिन्स केलं. आणि नंतर 20मध्ये मग एक्झामसाठी मी अपिअर झालो. नंतर 20ची एक्झाम पुढं होत गेली कोविड सिच्युएशनमध्ये. मग तेव्हा प्री दिला होता. प्री दिल्यावरती मग क्वालिफाय झालो नाही मी तेव्हा. पहिल्या वेळेस मला 194चा कट ऑफ होता आणि मग 191 मार्क्स पडले होते. मग मी खूप डिमोटिवेट झालो होतो. मग घरच्यांनी मग तेव्हा सांगितलं मी घरच्यांना, यार थोडंसं कट ऑफ क्लिअर झाला नाही मला. म्हणलं की काहीच इश्यू, त्यांना काही फरकच नाही पडत होता. मी पास होऊ दे फेल होऊ दे काहीच नाही. फक्त त्यांना वाटलं की आता नाही तर काही तर करेल बाबा दुसरं, किंवा डिमार्टमध्ये काम करेल किंवा दुसरीकडे काही काम करेल, इतकंच त्यांना माहिती होतं. फक्त आईला सांगितलं होतं मी की असं झालंय आई म्हणून. आई म्हणले की ठीक आहे बाबा, काही तर कर म्हणून दुसरं. म्हणजे मला त्यांना दुःख टेन्शनमध्ये आहे टेन्शनमध्ये त्यांना म्हणायचं का नाही काहीच नको करू, तू अभ्यास पण करू, काय नको, आपण कुठं तर कामाला करूया म्हणून. असं सपोर्ट फुल घरच्यांचा सपोर्ट होता. त्यामुळे विरोध करण्याचा काही प्रश्नच नव्हता. जेव्हा सिलेक्शन झालं त्यावेळेस काय सिच्युएशन होती त्याची? ते सर जेव्हा एसटीचा निकाल लागला होता माझा, ते पहिल्यांदा मी दादाला कॉल केला होता की एसटी झालं म्हणून. तर दादा म्हणले की एसटी मध्ये काय असतं, त्याला माहिती नव्हतं. दादा नाही इन्स्पेक्टर असतं बा, ते झालं माझं. तर आईला पण सांगितलं मी की एसटी झालं म्हणून. मग आई खुश झाली, खूप खुश झाली. माहिती नाही अजूनपर्यंत तिला की काय झालंय म्हणून. काहीतरी झालं, तर काहीतरी झालंय म्हणून मी म्हणजे जॉब लागलाय मला, इतकं सांगितलं मी आईला. मग मी म्हणलं की आता इतकं झालंय म्हणलं, पण याच्यावरती मी खुश नको म्हणलं, ह्यापेक्षा काहीतरी मला मोठं मिळणार आहे पुन्हा एकदा, असं मी सांगितलं होतं. तर मग मी काय मिळणार म्हणजे मी तेव्हा माझे मित्रमंडळी होते, म्हणजे तुझं स्टेटस टाकतो आम्ही. ते म्हणलं की काहीच नका टाकू, कोणाला सांगू पण नका मी एसटी झालं, कारण की मी अजून काहीतरी मी क्लासमध्ये जेव्हा होईल ना तेव्हा मग टाका म्हणून. मग त्यामुळे माझं एसटी झालेलं मला कोणाला माहिती पण नव्हतं. माझ्या मित्रमंडळी 2-3 मित्रांना माहिती होतं, घरच्यांना माहिती होतं. नंतर मी ACST जेव्हा झालो 2021मध्ये, तेव्हा मी मित्रांना सांगितलं की मी क्लास 1 झालोय म्हणून तेव्हा. ठीक आहे. मग तेव्हा म्हणे की आपण जल्लोष करू, आपण हे करूया. मी म्हणलं की थांब म्हणलं, आपण ACST झालेलं आहे, पण मला अजून माझं ड्रीम पोस्ट होती डेप्युटी कलेक्टर होण्याची. तर आधी त्यांना सांगितलं की मी MPSC करतोय आणि डेप्युटी कलेक्टर मी होणार 100%. तरी म्हणलं की तेव्हा डेप्युटी कलेक्टर तेव्हा आपण सेलिब्रेशन करूया म्हणून. मग डेप्युटी कलेक्टर झालं मग शेवटी. मग आईला पण खुश झालेलं आहे, तेव्हा चला समज कलेक्टर नावाचं काय तिला ऐकलं होतं ते कलेक्टर म्हणून. ती आई खुश झाली, वडील खुश झाले, घरचे खुश झाले, सगळे खुश झाले. असं एकंदरीत माझा प्रवास होता. तर आता एकदम वातावरण खुश आहे, मस्त आहे. आता एक जर्नी संपली वाटतं मला, आता इथून दुसरी जर्नी चालू आहे सर. कारण ज्यांनी आयुष्यभर आपलं दुसरे काम करण्यात आयुष्य घातलं, त्यांचा मुलगा ज्यावेळेस क्लास 1 अधिकारी होतो त्यावेळेस त्यांचा आनंद हा गगनात न मावणार असतो. निश्चितच हा सगळा अभ्यास करत असताना तुमच्या ज्या अडचणी आल्या त्या अडचणींवरती तुम्ही मात करत गेलात. निश्चित विद्यार्थी याच्यातून खूप काही शिकतील. ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत होतात, अतिशय खडतर परिस्थितीत अभ्यास करत होता, कशा पद्धतीने शेड्यूल असायचं तुमचं? शेड्यूल असताना सर की मी अभ्यास तिकडे पुस्तक वाचलं होतं, त्यात जे शेड्यूल दिला होता ते माझ्या मॉडेल शेड्यूल होता. त्या पद्धतीनं मी स्वतःला ॲडॅप्ट करण्याचा प्रयत्न करायचो. जर झालं नाही तर मी स्वतःच एक शेड्यूल बनवायचो, पण मॉडेल ते असायचं. त्यात मी सकाळी करताना मी प्रीच असेल ना, रोज जास्त मी अभ्यास करण्यापेक्षा मी 6-7 तास अभ्यास करायचो रोज. पण जेव्हा एक्झाम असेल तेव्हा ते 10 तासपर्यंत जायचं अभ्यास. तर मी सकाळच्या म्हणजे 2 स्लॉट करायचो. सकाळी 8ला जायचो मी लायब्ररीमध्ये, किंवा कॉलेजमध्ये मी सांगितलं तर मी MPSC अभ्यास करतोय, त्यामुळे मला त्यांनी मूभ दिली होती की तू लेक्चर करू नकोस म्हणून. मग 8-9ला जायचो. 9लाच गेलो तर मग दुपारपर्यंत अभ्यास करायचो मी. 12 वाजेपर्यंत अभ्यास करायचो. मध्ये एक चहाला जायचो मित्रासोबत. आणि नंतर मग अभ्यास करायचो. सकाळी स्लॉटमध्ये 1, दुपारी स्लॉटमध्ये मग 2, 3 ते 5 पर्यंत एक अभ्यास करायचो. तेव्हा एक दुसरा स्लॉटमध्ये अभ्यास करायचो. संध्याकाळी फक्त रिव्हिजन करायचो. त्या दिवशीचं जे काही केलं होतं ना ते रिव्हिजन करायचो. असं डेलीचं शेड्यूल असायचा माझा. पण जेव्हा एक्झाम असेल ना, तर एक्झाम असल्यामुळे मग तेव्हा 3 महिन्याचा जो कालावधी असेल तर प्रॉपर मी ह्या महिन्यात काय करायचं आहे, त्यातलं मला आवडता विषय कोणता आहे, त्यात
म्हणजे जास्त मला मार्क्स कुठे मिळणार आहेत, जसं की माझा प्लस पॉईंट होतं माझ्या जे GS सब्जेक्ट ह्युमॅनिटीजच्या ते मग जास्त आउटपुट इनपुट रेशो मॅच व्हायचं. तर मी खूप जास्त तिथं अभ्यास करायचो आणि मला आउटपुट मिळायचं, त्यावेळी जास्त मी फोकस राहायचो. ते करताना मग PYQ कधी वाचायला पाहिजे, मग संध्याकाळी वाचायच्या किंवा सकाळी वाचायचं. तर मी PYQ वाचताना पहिले टॉपिक जेव्हा वाचेल ना त्याच्या आधी मी PYQ वाचायचो. त्यासाठी वेगळा टाईम दिला होता मी, की पहिलं जेव्हा जाईल मी क्लासरूममध्ये, जेव्हा मी लायब्ररीमध्ये जाईल, तर लायब्ररीत जाताना मी पहिल्यांदा अर्धा तास मी PYQ वाचेल. जेव्हा माझा सेन्स जागृत होऊन जाईल तेव्हा मी पुस्तक वाचणार. पुस्तकाला जेव्हा बोर होऊन जाईल ना तेव्हा पण PYQ वाचायचो. PYQ आधीपासून वाचल्या होत्या. तेव्हा मी पहिल्यांदा प्रॉपर शेड्यूल बनवला होता, की जॉग्राफी कधी घ्यायचा, हिस्ट्री कधी घ्यायचा, सायन्स टेक्नॉलॉजी कधी घ्यायचा. जे काही विषयाचे फक्त मेन सेंटर वाचले होते, म्हणजे HRD मेन सेंटर वाचले होते. सायन्स टेक्नॉलॉजी पण तेव्हा वाचलं होतं, ग्रामर पण तेव्हा वाचलं होतं. पहिलं माझं होतं की प्रीचे जे कॉमन सब्जेक्ट प्री मेन्सला ते मी आधी संपून घेतल्या होत्या. नंतर प्री आलं होतं, फक्त प्रीसाठीचं केलं होतं. जेव्हा मेन्स आहे तर नंतरच्या स्लॉटने केलं होतं. निश्चितच आता जे काही नवीन विद्यार्थी येतात, आता भरपूर विद्यार्थी मार्गदर्शन घेत असतात. काही विद्यार्थी ग्रामीण भागामध्ये आहेत, ऑनलाईन सोर्स अवेलेबल आहेत त्याच्यामुळे, आणि खूप स्ट्रॅटेजी ऐकत असतात. तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीने जे नवीन विद्यार्थी येतात, कारण आपण पाहतो की बरेच विद्यार्थी असे आहेत की ते चुकीच्या पद्धतीने अभ्यास करत असतात. 2-3 वर्ष त्यांना ती MPSC समजण्यातच जाते. काय सांगाल तुम्ही? तर मला हे म्हणायचं की स्वतःला ना आपण ॲबिलिटी समजायला पाहिजे. तर मला असं वाटतं की म्हणजे माझी ॲबिलिटी मला स्वतः शोधली होती की मला आवड कशामध्ये आहे. तर मला समजलं की मला ह्युमॅनिटी सब्जेक्ट जास्त आवड आहे. ते मला जास्त कॉन्सेप्ट क्लॅरिटी आहे, मला जास्त लवकर जे न्यूज असतात ते मला समजतात. तर मला आवड त्याच्यामध्ये होती. मला सायन्स मला मॅथमॅटिक्स आवड नव्हती, त्यामुळे मॅथमॅटिक्समध्ये नादाला लागलोच नाही कधी. तर स्वतः विद्यार्थ्यांना सांगेल की मी पहिल्यांदा तुम्ही स्वतःच्या कॅपेबिलिटी शोधा. तुमची लाईफची क्लॅरिटी असायला पाहिजे की मला काय करायचं आहे. जसं म्हणजे काही लोकांमध्ये चांगलं पॅशन असतं की वर्दीचं, तर त्यांनी निश्चितपणे काम करायला पाहिजे. पण काही जणांमध्ये काहीतरी त्यांचं ॲनालिटिकल नॉलेज चांगलं आहे, तर त्यांनी दुसऱ्या गोष्टी करायला पाहिजे, जसं की रिसर्च असेल किंवा PG असेल त्यामध्ये, किंवा काही लोकांचं मिलिटरीमध्ये असतं तर त्या पद्धतीने करायला पाहिजे. मला पहिलं सांगायचं की तुमच्या जे काही तुमच्या स्किल्स असतील, तुमच्या काही ज्या काही काय म्हणतात त्याला नॉलेज असेल तुमचं, तर त्यातून भर द्यायला पाहिजे. स्वतःबद्दल ओळखायला पाहिजे पहिल्यांदा. जेव्हा स्वतःला ओळखेल ना तर त्यानंतर तुम्ही मग जे काही मार्केटमध्ये जे काय मला संधी उपलब्ध आहे त्याबद्दल नॉलेज असायला पाहिजे. की MPSC तुम्ही करायचं असेल ना तर तुम्हाला MPSC क्लॅरिटी सगळं माहिती पाहिजे. त्यात प्री कधी होती, मेन्स कधी होती, किती पोरं एक्झाम देतात, मग त्यामध्ये किती क्वालिफाय होत नाहीत, किती रिव्हिजन, सगळं माहिती पाहिजे आपल्याला. त्याबद्दल जेव्हा ते माहिती असेल आपल्याला तेव्हा ते सिरियसनेस पण कळतो. अगदी बरोबर. ते सिरियसनेस कळणं आपलं गरजेचं आहे. मग नवीन विद्यार्थ्यांना सांगताना मी की जेव्हा इतकं सांगेल की स्वतःच्या कॅपेबिलिटी तुम्ही शोधा. तुम्हाला जर वाटत असेल ना की माझी कॅपेबिलिटी MPSCला सूट होते, तर त्यानंतर तुम्ही इकडे या. आणि कधीही मला सांगेल की तुम्ही MPSCला प्लॅन ए ठेवा, पण प्लॅन B रेडी ठेवा कधी पण. जसं की माझ्याबद्दल की मला परिस्थिती माहिती होती, माझं नॉलेज माहिती होतं, माझ्या क्लॅरिटी होती माझ्या सगळ्या लाईफची, तरी पण मी प्लॅन B ठेवला होता. जसं की मी 20ची जे एक्झाम दिली होती त्यात प्री क्वालिफाय झालो नव्हतो मी, तर मी डिमोटिवेट न होता मी त्याच्या आधी TISची एक्झाम दिली होती, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस. त्यासाठी जे PGचे प्रोग्राम्स होते त्यांच्या, मग त्यामध्ये अर्बन पॉलिसी अँड गव्हर्नन्स किंवा सोशल स्टडीज, डेव्हलपमेंट स्टडीज यासाठी कोर्स असतात. आणि तिथं 100% तुम्हाला प्लेसमेंट होतं 2 वर्षाच्या कोर्सनंतर. त्याबद्दल सगळे नॉलेज घेतलं होतं. म्हणजे TIS असेल, IIT हैदराबादमध्ये डेव्हलपमेंट स्टडीजचा प्रोग्राम, अजिम प्रेमजी युनिव्हर्सिटीचा प्रोग्राम. म्हणजे माझं अवेअरनेस, म्हणजे मला माहिती होतं की मला जास्त ह्युमॅनिटी सब्जेक्टमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. तर माझ्या MPSCमध्ये प्लॅन ए होता. तर प्लॅन Bचं काय, जर इन केस झालं नाही तर मी त्यामुळे सगळं GIP मध्ये ॲडमिशन कसं घ्यायचं, TISमध्ये ॲडमिशन कसं घ्यायचं, IIT मध्ये कसं घ्यायचं, सगळं माहिती होतं. सगळं तुमच्या प्लॅन B तयार होत्या. उद्या जरी समजा इकडे यश आलं नाही तरी जे काही दारिद्र्य आपल्या नशीब आहे ते मिटवण्यासाठी तुम्ही प्लॅन B रेडी केला होता सर. प्रत्येक विद्यार्थ्याचा प्लॅन B हा तयार असला पाहिजे. येस सर, निश्चितपणे. आणि त्यानंतर एक्झिक्यूट करायला पाहिजे प्लॅन ए मध्ये. तेव्हा प्रॉपर स्ट्रॅटेजी तुम्ही बनवायला पाहिजे. टॉपरच्या तुम्ही नोट्स, टॉपरचे जे काही व्हिडिओ असतील ना ते पाहायला पाहिजे. कारण त्यांचे आणि जे अनसक्सेसफुल त्यांची स्टोरी पण ऐकायला पाहिजे. मी भरपूर लोकांचे अनसक्सेसफुल स्टोरीज ऐकल्या होत्या. त्यांची जे काही चुका आहेत ना ते मी करायला नाही पाहिजे. चुकांमधून जास्त. येस सर, येस सर. जसं की मी काही जण की मोबाईलचं, जसं की या अभ्यासात सांगितलं की तुम्ही मोबाईलला तुम्ही जरा बाजूला ठेवा. त्यामुळे मी ते इतकं सिरियस घेतलं होतं की मी जेव्हा मी ग्रॅज्युएशन माझं कंप्लीट होत होतं तेव्हा कोविड सिस्टममध्ये ऑनलाईन एक्झाम, तेव्हा मी मोबाईल घेतला दादाने सांगून. सो इतकं मला क्लॅरिटी होती की ते मला युजफुल, म्हणजे आता मला टाळणं गरजेचं आहे मोबाईलला. मग इतकं मी सिरियस घेतलं होतं. दुसऱ्यांच्या ज्या काही चुका असतील ना ते मी शिकलो होतं. तर तुम्ही पण जे टॉपर्स असतील किंवा जे अनसक्सेसफुल स्टोरीज असेल ते सर्वांमध्ये शिका तुम्ही त्यांच्या काही, आणि त्यामध्ये जे काही त्यांचे सांगतात
ते पण स्वतः ॲडॅप्ट करून घ्या की मला हे करायचं आहे म्हणून. स्वतःच्या लाईफबद्दल क्लॅरिटी असल्यास 100% होतं सर. अगदी बरोबर. तुम्ही मला सांगा, तुम्ही सुरुवातीला सांगितलं की तुम्हाला स्पर्धा परीक्षा माहीत नव्हती, MPSC माहीत नव्हतं आणि तुम्ही मार्गदर्शनाचा उल्लेख केला. तुम्हाला कुठेतरी क्लास लावायचा होता, परंतु परिस्थितीमुळे ते शक्य झालं. एक आपण वास्तववादी तुमच्याकडून 1-2-3 प्रश्नाची उत्तर अपेक्षित आहे की खरंच अधिकारी बनण्यासाठी क्लास लावण्याची, पुण्यात येण्याची गरज असते का? सर आता माझं पुण्यामध्ये मला वाटतं का पहिला इंटरव्ह्यू असेल माझा. 2 पोस्ट मला आधीच मिळाल्या आहेत. तिसरं आहे तर मी आतापर्यंत कोणत्या कोचिंगमध्ये नाही गेलो, कुठं भाषणं नाही दिली, काहीच नाही दिली. ह्याचं कारण असंच आहे की मला कधी वाटलीच नाही गरज क्लासची आहे म्हणून. तर मला हे सांगायचं आहे की त्याबद्दल 2 माझे मतं आहेत. जे काय क्लासबद्दल तुम्ही प्रश्न विचारला, तर पहिला मला असं वाटतं की तुमचं PYQ अनालिसिस चांगलं असेल, तुमचं इंटेलेक्च्युअल जर नॉलेज चांगलं असेल ना, तर क्लासेसची गरज नाही भासत. परंतु एक मला वाटायचं की जर क्लासेस तुम्ही लावले असेल तुम्हाला एक मार्गदर्शन मिळू शकेल. बरोबर. तुम्हाला जे काही तुम्हाला स्वतः करायचं आहे ते थोडंसं तुम्हाला ते हेल्प क्लासेसचे होऊन जाईल. पण क्लासेसचं योगदान मला फक्त 5 ते 10% वाटतं. बाकी सगळे जे 90% स्वतः आपण करू शकतो. आणि MPSC जे काय ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे त्याच्याबद्दल मी सांगू शकेल की त्याला इतकं क्लासेस गरज पण नाही भासत ॲक्च्युली. तर त्यामध्ये आपण PYQ अनालिसिस खूप जास्त केलं. टॉपर्सच्या काही नोट्स असतील, व्हिडिओज असतील, स्ट्रॅटेजी ते आपण केलं, किंवा आपण यूट्यूबच्या माध्यमातून यूज केला त्याचा, तर आपण आरामात MPSCचं जे ऑब्जेक्ट पॅटर्न ते क्लिअर करू शकतो. पण त्यासाठी काही टेस्ट वगैरे लावायला लागतात. त्यामुळं तुम्ही टेस्ट सिरीज लावू शकता. जसं की मी डेक्कन आयच्या टेस्ट लावल्या होत्या त्या 2019-20 मध्ये असताना एकच लावली होती. फक्त मला फील येण्यासाठी की मी एक्झाम देतोय बस, त्यासाठी. बाकीचं काय मला गरज नाही भासते. 22-21 मी लावलं पण नव्हतं कधी. सो ती गोष्ट वाटते की तुम्हाला करताना की स्वतः तुम्ही करू शकता. MPSC मला सांगायचं की तुम्ही स्वतः पुण्यात येण्याची काही गरज पण नाही भासत. पण तुम्हाला इन केस वाटत असेल की मी करू शकत नाही किंवा तुम्हाला स्वतःबद्दल डाऊट असेल तर मी येऊ शकता. परंतु स्वतः काही अडचणी असतील तर तुम्ही तिथं करू शकता. ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत ते करू शकता. मग टॉपरचे काय मार्गदर्शन ते ऐकून तुम्ही करू शकता. अगदी बरोबर. ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली, असं काही स्वतःला ठरवून ठेवलं होतं का की किती वर्ष अभ्यास करणार, या वर्षापर्यंत जर समजा यश नाही मिळालं तर प्लॅन बी ॲक्टिवेट करणार, असं काही ठरलेलं होतं? येस सर, डेफिनेट ठरलं होतं माझं. मला माहिती होतं की मला 1-2 वर्ष किंवा 3 वर्ष मॅक्सिमम करायचे आहेत म्हणून फक्त. आणि त्यानंतर मी MPSC सोडणार आहे, पण मी अभ्यास करत किंवा दुसरं प्लॅन बी करत मी करणार आहे. कारण MPSCमध्ये कुठं थांबायचं ना ते पण समजायला पाहिजे आपल्याला. मी म्हणलं होतं की मी ॲट दॅट एज ऑफ 25 मला क्लास 1ला कुठं तर जॉब लागायला पाहिजे, ॲटलिस्ट कोणतरी जॉब लागायला पाहिजे हे मी ठरवलं होतं. पण मग मी ग्रॅज्युएट होतो 21ला. मधले 3-4 वर्ष मी काय करायला पाहिजे, मी काम करत पण प्लॅन बी करत मी करायला पाहिजे. म्हणजे त्यामुळं कुठं थांबायला पाहिजे यासाठी समजायला पाहिजे आपल्याला, आणि प्लॅन बी रेडी असायला पाहिजे. तर मला असं वाटतं की अभ्यास करताना मला जेव्हा स्टार्ट केला होता की मी ठरवलं की इथपर्यंत मला अभ्यास करायचा आहे, त्यानंतर प्लॅन बी करायचा आहे. तर नवीन जर विद्यार्थी असेल तर सर्वांनी पण तुमचं टाईमलाईन ठरवून द्यायला पाहिजे की मला इथपर्यंतच करायचं आहे, त्यानंतर मी दुसरं प्लॅन बी करायचं एक्झिक्यूट करणार आहे. कारण की तुम्ही हा अभ्यास 100% त्यामध्ये 100% द्या. मला वाटतं की ज्युनियरली की तुम्ही अभ्यास करताना की 3 वर्ष किंवा 2.5-3 वर्ष असेल ना, कोणी जर तुम्हाला पोस्ट मिळते, ॲटलिस्ट तुम्हाला क्लास 3 मिळेल, क्लास 2 मिळेल, काहीतरी मिळेल, पण मिळू शकतं. पण तेवढं पण तुमची मिळत नसेल किंवा तुमची कोणती 2-3 वर्षामध्ये किंवा 2 वर्षामध्ये एखादी प्री होत नसेल ना, तर तुम्ही ॲटलिस्ट तिथं सोडायला पाहिजे तुम्ही, मग दुसरे प्लॅन बी एक्झिक्यूट करायला पाहिजे सर. अगदी बरोबर. सर, तुम्ही जसं सांगितलं की तुमच्या घरातून तुम्ही पहिले ग्रॅज्युएट होते, गावातून तुम्ही तसं पहिलं तुम्ही सांगितलं 2-3 ग्रॅज्युएट होते, आणि तुम्ही अशा ठिकाणी राहत होता, अशा समाजामध्ये राहत होता किंवा अशा एरियामध्ये राहत होता की आजूबाजूला खूप अशिक्षित लोक होते. एक तुम्ही आज डेप्युटी कलेक्टर पदावरती तुमची निवड झालेली आहे, काय समाजाला काय संदेश द्याल? तर मला असं म्हणायचं आहे की मी ज्या समाजामधून आलो, मी ज्या परिस्थिती पाहिली, तर एक अवेअरनेस होता. जसं की मी CPT आता यशोदामध्ये पण आहे, तर त्यावेळेस बरेचसे लोक मला की तू ग्राउंडचं बोलतोयस असं म्हणून, कारण की मी म्हणलं की मी ते जगलोय म्हणून. कारण की मला त्यासाठी वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही आहे. तर आता आपण MPSC मी क्वालिफाय झालो आहे, तर मी लोकसेवक म्हणून क्वालिफाय झालो, म्हणजे लोकांची सेवा करण्यासाठी आलेलो आहोत मी. तर माझं हे म्हणणं आहे की समाजासाठी माझं काहीतरी देणं लागतं, कारण की जरी मी MPSC मी स्वतः क्वालिफाय केलेली आहे, तर माझ्या योगदानामध्ये समाजाचं योगदान आहे माझ्या यशामध्ये. त्यात मला जसं की मी जे अभ्यासाचं पुस्तक वाचतो, त्या पुस्तकाबद्दल मला वाटायचं की अरे जर ह्या सरांनी पुस्तक जर बनवलं नसेल मी कसा अभ्यास केला असता. त्यामुळे मला वाटतं की ह्यांच्यासाठी पण मला खूप ह्यांचं पण योगदान आहे. क्लास म्हणजे जे पुस्तकं लिहिली होती त्यांचं पण योगदान आहे. परत मला जे काय आई वडील मिळाले होते, त्यांचं जे जीव जगणं भेटलं होतं, त्यामुळे मला स्ट्रगल कधी वाटलंच नाही. त्यांचं पण योगदान आहे माझ्या यशामध्ये. त्याचबरोबर मी जेव्हा डिमोटिवेट व्हायचो सर, मग भरपूर वेळा मी डिमोटिवेट व्हायचं, तेव्हावेळेस
मी बाबासाहेबांचं एक पुस्तक होतं धनंजय कीर सरांचं, त्यांचं चरित्र आहे. त्यातला एक धडा होता अभ्यासासाठी खडतर तपश्चर्या नावाचं. त्यात बाबासाहेबांनी जेव्हा ते विदेशामध्ये अभ्यासाला होते, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स किंवा कोलंबिया युनिव्हर्सिटी, तेव्हा 18 तास अभ्यास करायचे. मग त्यामुळे त्यांना जेवणाची व्यवस्था नव्हती किंवा ते कोणत्या परिस्थितीत जगायचे. पापड त्यांचं काहीतरी वाचलं तर ते काहीतरी पापड तळून खायचे ते किंवा ते भाजून खायच्या. मग असल्या खडतर परिस्थितीत 18 तास अभ्यास करतात विदेशामध्ये जाऊन, आणि ते पण इंग्लिश माध्यमातून करतात. तर मी का करू शकत नाही? मात्र माझे घरचे आहेत सोबत, सपोर्टिव्हला आहेत. मी चांगलं घरचं दोन टाइम जेवण करू शकतो किंवा मला इतकं चांगलं सुविधा मिळाली की अभ्यास करण्यासाठी मला संधी मिळाली, तर मी का करू शकत नाहीये? तर त्या बाबासाहेबांचे पुस्तक वाचून प्रेरणा मिळून जायची. माझ्या यशामध्ये आहे ना, तर जसं मी आईला मी बोललो होतो की पास झालीस म्हणून, म्हणजे मी म्हटलं की तू पास झाली, तुला काय वाटतं आव्वा? आई म्हणजे आम्ही कन्नडमध्ये आवाज म्हणतो, तर काय वाटतं तुला? तर आई म्हणली की माझं काय योगदान आहे त्याच्यामध्ये, तुझं बाबासाहेबांचं योगदान आहे, कारण ते तुला इतकं संधी दिली त्यामुळे तू इथपर्यंत पोहोचलात ना, तर आम्ही तर इथंच राहिलो असतं म्हणून. मग त्याचं योगदान म्हणजे बाबासाहेबांचं पहिलं योगदान होतं माझ्यामध्ये. त्यानंतर आई वडिलांचं होतं, समाजाचा होता. तर समाजाला हे संदेश द्यायचं आहे मला की मी सेवक आहे. आता सेवक म्हणून झालेलो आहे माझी निवड, तर माझं समाज काय देणं लागतं माझं. त्यामुळे मी 100% प्रयत्न करणार आहे की माझ्यासारखे जे लोक असतील किंवा ज्यांना, जे विद्यार्थी असतील की ज्यांना काहीतरी करण्याची उमेद आहे, कॅपॅसिटी भरपूर असते पण अपॉर्च्युनिटी मिळत नसतात, त्यासाठी मी काहीतरी करणं माझं देणं लागतं. त्या पद्धतीनं 100% करण्याचा प्रयत्न करणार असेल आता. निश्चितच. कारण ज्या समाजामध्ये आपण वाढलो, ज्या समाजाने आपल्याला खूप काही दिलं, इनडायरेक्टली दिलेलं असतं, त्या समाजाचं आपण देणं लागतोच. आज तुम्ही अधिकारी पदावरती आहोत, आज तरी माहिती आहे का नाही घरी की आई वडिलांना की आपला मुलगा कुठल्या पदावर आहे? तर आता आईला त्या दिवशी विज्ञान प्रबोधनचे बुद्धिविहार सांगितले लोक आली होती घरामध्ये. तर त्यांनी मग माझ्यासोबत बोलत बसले होते. मग आईला सांगत होते की तुमचा पोरगा लय मोठा अधिकारी झालाय म्हणून. तर म्हणले की सर, ते आई म्हणत होती की साहेब आम्हाला माहितीच नाही काय झालेलं आहे, फक्त तुम्ही आल्यामुळे समजतं आम्हाला की काहीतरी त्याला मिळालेलं आहे म्हणून. आईला अजून तेवढं माहिती नाही, वडिलांची तब्येत जरा बरी नसते त्यामुळे त्यांना STA पण माहिती नाही, मी SST पण माहिती नाही, आता मी डेप्युटी कलेक्टर झाले ते पण माहिती नाही. ते म्हणते की ठीक आहे, मिळालं तर जॉब कर, नाही तर घरी राहा, इतकं काही त्यांना वाटत नाही. फक्त दादाला तेवढं माहिती आहे की मोठी काहीतरी आणि अधिकारी झालेला आहे. आईला माहिती आहे थोडंफार, बट अजून कोणाला माहिती नाही असं. सर, खरं तर तुमचा हा जो खडतर प्रवास आहे, कित्येक विद्यार्थी असे आहेत की आपल्या परिस्थितीचा बाऊ करतात आणि या क्षेत्रामध्ये जे अपयश येतं त्याचं खापर परिस्थितीवर फोडतात. निश्चित आपला प्रवास ऐकून कित्येक ज्या विद्यार्थ्यांची खरंच उमेदीचे वर्ष ते या क्षेत्रामध्ये घालवतात, या क्षेत्रात घालवण्यासाठी येतात, त्यांना निश्चित तुमचा प्रवास हा एक प्रेरणा ठरू शकतो. आपण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि तुमच्या प्रवासासोबत विद्यार्थ्यांना बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू सो मच सर.